वेद बघा काय करतोय. श्रीषाचा अजून झाला नाही पण तयारी आहे जोरात. बघा श्रीषा कशी कट करते बघा. तिथेच आहे फॅन चालू आहे हा अजून. घे ना लाल पावडर तिथेच आहे. लाल कलरची आहे, लाल रंगाची. बघा कशी कापते. हॅलो, तर माझं नाव आहे श्रीषा. तर मी इथे मॅको बिस्किट पिझ्झा बनवते. पण माझ्याकडे चीज आणि सॉस नाही आहे, टमॅटो केचप नाही आहे. गावी आले ना. हां, मग गावी आली आहे ना मी, म्हणून हे नसतं. तर मी सिम्पल पद्धतीने बनवले. तर मी पहिलं मॅकोची बिस्किट घेतले, त्याच्यावर तिखट स्प्रिंकल केले माझ्या आत्याने. आणि मग मी इथे टमॅटो चॉप करून घेतलेले ते टाकले. मग ऑनियन टाकलं आहे चॉप केलेलं. आणि कुकुंबर टाकलं चॉप केलेलं. तर आता मी ह्याच्यावर सगळ्यांवर कुकुंबर म्हणजे काकडी टाकणार आहे. तर काकडीमध्ये आपण काय कंजूसी नाही करायची, खूप टाकायची. कारण आता गरमी तर खूप आहे, मग काकडी तर लागणार. तर मी हे बनवते थोडं ही बघा कशी खाते बघा. तर गावी आल्यामुळे मुलांनी अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही एक प्रकारे शेवपुरी समजा. त्यांनी टॅमॅटो टाकले, कारण आपल्याकडे टॅमॅटो होते. आणि जास्त टॅमॅटो टाकल्यावरती चविष्ट पण होतात. येस, ओके. दादूचं आणि आता दादू. चल दादू तू सांग, तू कसं बनवलंयस ते. अरे दादू, हा तू कसं बनवलंय सांग. इकडे आणले पटकन. अरे असं कसं, तू सांग ना. श्रीषाने रेसिपी कशी दाखवली बघ. हे माझ्या वेदूंनी बनवलंय. खाली मोनॅको बिस्किट आहे. त्याच्यानंतर त्यांनी थोडीशी मिरची पावडर स्प्रिंकल केली आहे. त्याच्यानंतर टोमॅटो स्लाइस, त्याच्यानंतर वरती टाकली काकडीची स्लाइस, त्याच्यावरती टाकलेला आहे कांदा, आणि त्याच्यावरती हा परत एक मोनॅको बिस्किट. अशा पद्धतीने हे मोनॅको सँडविच वेदूनी बनवलंय. बघा तयारी जोरदार चालू आहे श्रीषाची शेवपुरी आणि दादूचं हे सँडविच. किती